का रे श्याम्या, कसं काय म्हणते पीक पाणी? कसं चालू आहे म्हटलं? चांगलं चालू आहे ना. मस्त फुटली पयाटी, पांढरं पांढरं वावर झालं. आता शेतातही करायचा विचार आहे. पाहतो म्हटलं, बाया घ्या सांगतो. अरे, हे तर दोघंच कसले आहे? आपा तर दिसून नाही राहिले इथं. कुठं गेले आणि कुठं नाही इथं? विचारून पाय तुम्ही. मोठे आप्पा, हो मोठे आप्पा. काय रे गण्या? काय म्हणून राहिला? मोठे आप्पा, मी तुम्हाला म्हणून राहिलो होतो, मग आप्पा आले का म्हटलं इकडे म्हटलं. हा रे गण्या, इथंच होता तो. आता गेला वाटते तिकडे चौकाच्या इकडे जाऊन राहिला होता तो. तिकडे जातो म्हणे पानं गिनं खायले. काय माहित, पाय बरं तिकडे जाऊन. बरं आप्पा, तिकडेच जाऊन पाय तुम्ही. तिकडेच असन मग ते. कुठं जाणार आहे? तिथंच असन. पण काऊन रे गण्या, काय झालं? तू तर काही पाहायला गियाले येत नाही तू आप्पाले. आज कसा काय पाहून राहिला तू? अरे आप्पा, मी आता कामावर असतो ना, आणि तेले गमत नाही म्हणून ते बसते इकडे चौकात येऊन. पण ते नाही काय, तिने मोबाईल आणला. आई म्हणे तैले फोन लावतो म्हणे, मोबाईल त्याच्या जवळ आहे म्हणून मी मोबाईल घ्यायला आलो होतो. तेले घ्यायला नाही आलो होतो, तेले बसू देतो ना त्याच्या मित्रापाशी बसते ते. हो हो, जाय इकडेच गेला तो. पाय इकडेच असून जाय चौकातून घेऊन ये त्याले. आम 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 आम. भल्ला मस्त बनवतो या पानवाला पान. मस्त टेस्ट राहते याचा. दिवसातून एखाद्या वेळेस पान नाही खाल्लं ना तर कसं कसंच वाटते. म्हणून या लागते याच्याजवळ पान खायला. मस्तच बनवतो या. अच्छा माय बहीण, ह्या मोबाईल का काय होय म्हटलं. मस्तच याच्यात सगळं पाहायला भेटते. गमलं नाही फमलं नाही तर मस्त पाहायला भेटते ना याच्यात. पिक्चर पाहून घ्या, तर शिरेला पाहून घ्या, तर बातम्या पाहून घ्या, सगळंच भेटते याच्यात. पण जाऊ दे, पहिले पान खातो आणि मग पाहतो जरा अशा बातम्या पाहून घेतो त्याच्यात. पहिले पान खाऊन घेतो ना. मस्त पान बनवला ना या पानवाल्यानं. अरे, ह्या बुड्याजवळ एवढा मोठा फोन. एवढा मोठा फोन 4-5 हजाराले तर जाईन कमीत कमी. आणि चांगल्या कंपनीचा असन तर जाते 9-10 हजाराले. बुड्याचा मोबाईलच चोरतो आता. बुडा मस्त खाण्याच्या याच्यात धुंद आहे म्हटलं. बुड्याचा मोबाईल चोरून घेतो. बुड्याला माहिती नाही पडत. बुडा पान खाण्यात एवढा धुंद आहे का मोबाईल घेऊन राहिलं, त्याला काही होश नाही आहे. चांगलं जमलं आता. मस्त विकतो या मोबाईल आणि मस्त पैसे भेटते आता मला. लवकर लवकर निघून जातो, नाही तर कोणाला दिसून जाईन मी. मस्तच पान आहे, मस्तच अडून राहिलं. भाऊ असेच पानं बनवत जा. मस्त पान आहे म्हटलं. हे पा, इथं आहे आप्पा बसले. पूर्वचं गाव शोधून राहिलो मी, तर आप्पा दिसले नाही. आणि बरोबर आप्पा पानाच्या टपरीवर दिसले. आप्पा चला ना घरी. चलत नाही काय, पान खातच बसता? अरे गण्या, काय झालं? तू तर येत नाही रे इकडे. कसं काय आला? अहो आप्पा, तुम्ही म्हटलं घरचा मोबाईल आणला ना खिशात. आणि आईले राधिकाताईची आठवण येऊन राहिली. राधिकाताई गेली तेव्हापासून तिने एक फोनही नाही लावला. आई म्हणते फोन लावतो म्हणते. आईला वाटलं का माझ्याजवळच आहे का मोबाईल. मग मी म्हटलं माझ्याजवळ काही आहे नाही. तर मग म्हटलं तुमच्याजवळ असन तर तुम्ही मला मोबाईल द्या बरं. तुम्ही बसत असाल तर बसा लागेल तर इथं, पण तुम्ही मला मोबाईल देऊन द्या. मी घरी जातो आणि राधिकाताईला फोन लावतो. आईले बोलायचं आहे ना. फोन काय घे ना, ह्या इथंच तो ठेवला होता फोन. अरे, इथंच तो होता फोन. आताच तो ठेवला म्या. पान खाऊन राहिलो होतो तो. अरे गण्या, इथंच तो होता फोन. आताच ठेवला ना म्या पाहून. बातम्या पाहून राहिलो होतो ना मी. अरे माय फ्रेंड, कुठे गेला रे फोन? इथंच तो ठेवला होता. अरे आता कसं करू रे मी? एवढा मोठा फोन कुठं नेला आणि कुठं नाही? आप्पा, चोरीला गेला वाटते फोन. खाली ठेवला होता काय तुम्ही? चोरीले? काय बोलतो गण्या? इथं बाजूलाच तो ठेवला होता, पण दिसूनही नाही राहिला. खरंच गेला काय रे चोरीले? हो आप्पा, चोरीलाच गेला वाटते. कसं करता आप्पा तुम्ही? केवढा महागीचा फोन होता, तुम्ही बाजूला कायले ठेवला? तुम्हाला तर माहित आहे किती चोर आहे आणि कोणावर नाव घेता आता एवढ्या मोठ्या पाणठेल्यात. किती जण बसले आहे. सगळेले जर म्हटलं तर हे म्हणून आमच्यावर इल्जामच लावता म्हणून तुम्ही चोरीचा म्हणून. थांबा, मी ह्या काकाला विचारून पाहतो. अरे काय झालं रे गण्या? काऊन असा भापल्यासारखा करून राहिला तू? अरे आप्पा, माझ्या आप्पाने म्हटलं मोबाईल हरपून टाकला. मोबाईल हरपवला? अरे, ह्या पाणठेल्यावर तर म्हटलं अशा घटना लय होते. मागच म्हटलं कोणाचं तरी पाकिट मारलं होतं एका माणसानं, आणि तो चोर म्हटलं सापडत येऊन नाही राहिला. कोण आहे आणि कोण नाही. इथं बसते म्हटलं लोक येऊन, आणि तो आपला हात साफ करून घेते. अरे छाम्या, कसा रे आता मोबाईल कोण चोरला आणि कोण नाही आणि कसं माहीत पडन रे? काय गो आप्पा, किती पैसे जमा करून मी सेकंड हँड मोबाईल घेतला होता. आता त्याची कंप्लेंटही नाही करता येत. त्याचे काही डॉक्युमेंटही नाही म्हटलं माझ्याजवळ. मी जुना घेतला होता तो मोबाईल. चांगला क्वालिटीचा होता म्हणून घेऊन घेतला.
हां आता म्हटलं काहीच नाही आपल्याजवळ प्रूफ, आणि जर आपण पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्टही केला तर आपल्याला काही मोबाईल भेटणार थोडी नाही. कसं करता आपा, तुम्ही ध्यान ठेवत जा ना. हो रे बाबू, म्याने का तुझा मोबाईल आणायलाच नाही पाहिजे होता, आणायलाच नाही पाहिजे होता म्या. कसं रे आता? हो ना आप्पा, आता राधिका ताईला फोनही लावायचा होता आणि मोबाईलही हरपून गेला. कसं करता आता? हे पाय गण्या, तू घरी जाय, मी तर विचारपूस करतो, जर मैदगीत पडलं तर तुला सांगतो मग. बरं आप्पा, घरी तर जा लागन, कारण की आई विचारात बसली होती, राधिका ताईला फोन लावतो म्हणे. आणि हे असं झालं आता मोबाईलचं. आईला तर सांगितलं ना, तर आई तर बोलली रागवण. आता कसं करू आणि कसं नाही काही समजून नाही राहिलं मला. हो हो, पाहतो ना मी, पाहतो तुझा मोबाईल पाहतो आणि 4-5 जणांना सांगून देतो मी. कसं रे गणे आता? हा, तुझी माया चिल्लावते आता मायावर, ओरडते ते. हा म्हणून मोबाईल सांभाळणं नाही होत म्हणून, तर कायले नेता म्हणून. हो ना आप्पा, तुम्ही न्यायलाच नाही पाहिजे होतं मोबाईल. तसंही म्हटलं तुम्ही मोबाईल नेता तर काही फोन घेणं तर तुम्ही काही सांगत नाही. तुम्ही न्यायलाच नाही पाहिजे होता. आता कोणावर नाव घेता सांगा तुम्ही आता. अरे आले का तुम्ही दोघं? बरं झालं का नाही आणलं त्या तुझ्या आप्पाले. आता लाव बरं राधिकाले फोन, लाव बरं. कसं सांगता आता आप्पा, सांगा तुम्ही, मी काही सांगत नाही, तुम्ही सांगा आईले तुमच्या बाऱ्यात. काऊन रे गण्या, लाव ना राधिकाले फोन, लाव ना. दोघीच गोष्टी करता काय? लाव राधिकाला, लाव बरं फोन. अहो शालू, ते काय झालं ना, मी नाही काय पानटपरीवर बसलो होतो, तर म्याने काय फोन ठेवला बाजूनं आणि नाही काय तिथून फोनच चोरला कोणतरी. फोन चोरला? काय म्हणता बाबा तुम्ही? कसं काय चोरला फोन? तुमचं लक्ष नव्हतं काय? अहो बाई, लक्ष तर होतं मय, पण काय माहित कोण नेला आणि कोणाने चोरून. तर ह्या गण्याला फोनाचं सांगाले, फोन पाहिजे म्हणे, तर याले म्हटलं इथंच काय म्हटलं ठेवला, पाहिजे होतं तिथं फोनच नव्हता. पण बाबा तुम्हाला काहीच काम नसते म्हटलं फोनचं. तो मोबाईल इथं पडला राहिला, तर कोणाची फोन गिने येते तर माणूस बोलते. पण तुम्ही म्हटलं काम नाही ना धाम नाही, त्या मोबाईलला घेता आणि खिशात टाकता आणि घेऊन जाता. तुम्हाला समजत तर नाही तो मोबाईल. अहो बाई, म्या नेला तर होता, त्याच्यात बातम्या गितम्या पाहायला भेटते म्हणून नेला म्या. असं काय माहीत का चोरी होऊन जाईन म्हणून तो. तुम्हाला बातम्या पाहायचा एवढा शौक आहे तर घरी टीव्ही आहे ना म्हटलं, टीव्हीत पाहत जा ना. उठले सुटले त्या चौकात जाऊन बसता. आता एवढं मोठं नुकसान झालं, आता काय करता? आता तो चोर काय भेटणार आहे काय? चोर भेटाले पोरानं म्हटलं किती एक पैसा जमा करून मोबाईल घेतला होता तो. मोबाईल घ्याले, आता दुसऱ्यांदा मोबाईल घ्याले किती खटपट करावं लागल. आई जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ. ते श्यामा आप्पा म्हणे मी पाहतो म्हणे, जर भेटला मोबाईल तर म्हणे. कायचा भेटते रे गणे आता तो? आता गीता नाही भेटत तो. एक तर तो जुना मोबाईल होता, सेकंड घेतला होता त्या. आता त्याचं काही कागद नाही ना, काही नाही. आणि कसा भेटणार आहे तो? फक्त त्या नंबरवरून लोक म्हटलं नंबरही काढून फेकून देते त्या मोबाईलतले. आता तू लावून पाय नाही तो फोन कोणाच्या मोबाईलला, तो फोन नंबरही चालू नाही भेटत म्हटलं तुले. हो आई, हे तर तू बरोबर बोलून राहिली. किती यानं घेतला होता तो मोबाईल, आता कुठं भेटते? चोर काय आपल्यासाठी काय सगळं काय सबूत सोडन काय? सबूत नाही सोडत आता काही तो मोबाईल काही भेटत नाही. पोरीले फोन लावतो म्हटलं, कशी आहे आणि कशी नाही. 8 दिवस झाले जाऊन, पण तिने एक फोनही नाही केला. काही त्रास गिरास झाला का तिले, का काय झालं घरी? पण इथं तर काही तालजोडच नाही आहे. एक फोन नाही आहे म्हटलं, बोलाले एक फोन. कसंच करावं आणि कसंच नाही. सुनबाई, जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ बरं. मयानं हरवला ना फोन, मी पेन्शन भेटन ना आता, तर मी घेऊन देईन गण्याला फोन माझ्या पेन्शननं. जाऊ दे. माफ करावं बाबा, पण मी रागाच्या भरात काही बोलून दिलं. पण आता तुम्हीच पहा ना, राधिकाला जाऊन किती दिवस झाले. 8 दिवस होऊन राहिले, 8-10 दिवस. आणि तिचा एक फोनही नाही आला ना, काही नाही आला. आणि इकडून लावतो म्हटलं तर तिचा फोन बंदच दाखवते. आता काय करू कसं नाही. आता घरात तर मोबाईलही नाही आहे, काही नाही आहे. कायच्यानं फोन लावू मी आता? मला माहीत आहे, आता तू माय होय ना तिची. तुझ्या मनात काय चालून राहिलं मला सगळं समजते. थांब, मी गण्याला म्हणतो आणि संध्याकाळपर्यंतच नवीन मोबाईल घेऊन येतो. गण्या, काय आप्पा? हे पाय गण्या, माझ्या खात्यात ना पैसे आहे, पेन्शनचे पैसे मी जमा केले होते. चल, मी नाही काय एक मोबाईल घेऊन देतो म्हटलं तुले, मस्त मोबाईल घेऊन देतो. पण आप्पा, ते तर तुम्ही औषधासाठी ठेवले होते ना तुमच्या. अरे, औषधासाठीच तूच देतो ना पैसे. माझे पैसे तर पूर्ण शिल्लकच पडते. आणि घेऊन दिला तुला एखादा मोबाईल तर काय होते. तशी तर पडलेच आहे ना ते बँकेत पैसे. चल, तुला मस्त मोबाईल घेऊन देतो, असं समज का मग इकडून तुले मोबाईल. पण काय हो आप्पा, राहू द्या 4 पैसे शिल्लक बँकेत. मी पाहतो एखादा अजून जुना पुराणा घेऊन घेतो.
नाही 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 नाही, चल चल, मी नवीनच घेऊन देतो तुला, चल. तसे काय पैसे काय ते अंडे देऊन राहिले काय बँकेत? आता अजून संध्याकाळपर्यंत वाट पाहा लागते मोबाईलची. आता केव्हा आणते हे मोबाईल आणि केव्हा नाही दोघं जण, काय माहीत. पोरीचे आहे ना म्हटलं, मन नाही लागून राहिलं आणि एक मोबाईलवर फोन लावायला नाही भेटून राहिला तिले. हां, तुमच्या घरी पण झालं आहे काय असं प्रेक्षकांनो? हां, जर झालं असेल तर सांगा आम्हाला कमेंट करून. सांगा आम्हाला तुमच्यासोबत हे असं घडते काय तर.